गुड मॉर्निंग म्हणजे आजच्या ब्लॉगची सुरुवात करते रात्रीपासून पडणाऱ्या धो पावसापासून. मॉर्निंग ज्यूस घेऊन सकाळच्या कामाची सुरुवात करते. आजपासून मुलांची शाळा सुरू झाली, त्यामुळे आज पूर्ण घरात शुकशुकट आहे. सुट्ट्यांमध्ये अश्वित क्रिसमस ट्री काढू देत नव्हता, म्हणून आज तो घरी नाहीये, तर सर्वप्रथम क्रिसमस ट्री काढून पॅक करून ठेवते. आमच्याकडे चांगलीच थंडी सुरू आहे. यावर्षी तर तापमान -वर गेले. थंडी सुरू झाली तरी मी गोंदचे लाडू बनवले नव्हते. मग म्हटलं आज लाडू बनवूयात आणि आपल्या सर्वांसोबत याची रेसिपी शेअर करूया. चला सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम अर्धा कप मेथी बारीक ग्राइंड करून त्यामध्ये 3-4 चम्मच तूप घालून ठेवते. आणि हो, या लाडूंमध्ये मी तूप कमीच यूज करणार. चला इथे एका पॅन मध्ये 1 स्पून तूप घालून त्यामध्ये प्रत्येकी अर्धा कप बदाम, काजू, अक्रोड घालून छान परतून घ्यायचं. या लाडूंमध्ये मी पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स पण घालणार आहे, प्रत्येकी अर्धा कप. याच्यामध्ये तुम्ही अजून सनफ्लावर सीड्स वगैरे पण घालू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी यूज केलं. अराउंड 5 कप मी मखाना घेतला. मखाना पण आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो. मंद आचेवर छान भाजून घेतलं मी. आता पॅन मध्ये 1 टेबलस्पून खसखस आणि 1 टेबलस्पून तीळ मी घेतले आणि त्याला पण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. खसखस लहान मुलांच्या ब्रेनसाठी खूप गुणकारी असतो, म्हणून मी नेहमी लाडू बनवताना खसखस यूज करते. 2 कप रेडीमेड खोबऱ्याचा किस पॅन मध्ये घालून छान परतवून घेते. अर्धा कप मनुके घेतले, ते पण छान भाजून घेते. चला आता तळायला घेऊया. त्या लाडूंचा मेन हिरो म्हणजे गोंद तळताना पण मी तूप लागेल तेवढंच घालते. या रेसिपीच्या सुरुवातीलाच मी मेथी ग्राइंड करून तूप घालून ठेवलं. ते मेथी आता मंद आचेवर परतायचं. सोबतच मी पिठाऐवजी सत्तू पावडर यूज करते, त्याला पण छान भाजायचंय. अच्छा, या भाजणीच्या संपूर्ण प्रोसिजरला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतच लागतं. आता हे सगळे मखाना, ड्रायफ्रुट्स, सीड्स वगैरे सगळे जिन्नस मी छान ग्राइंड करून घेणार आहे आणि एक जीव करून घेणार आहे. इथे माझ्याकडे अर्धा किलोचा पेंडखजूरचा बॉक्स होता. सीडलेस पेंडखजूर होता, ते मी यूज करते आणि छान त्याला मी आधी ग्राइंड करून घेतलं, मग त्याला थोडं भाजून घेतलं आणि भाजल्यानंतर तो छान असा पेस्ट झालेला तो मी मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला. काळे मिऱ्यांची पावडर आणि इलायची पावडर मी वरून घातली त्यामध्ये. मी या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये गुळ घालत असते. तर आता हे गुळ मी किती घेतलं मला आता आयडिया नाहीये, कारण मी अंदाजाने घेतलेलं. बहुतेक 1.5 ते 2 कप मी गुळ यूज केलाय. मी यामध्ये पाणी अजिबात यूज केलं नाही. गुळ फक्त मेल्ट होऊ दिला आणि त्याच्यानंतर मग त्याला मिश्रणामध्ये घालून छान लाडू वळून घेतले आणि इथे तयार झाले आमचे थंडीचे मेथी आणि गोंदचे लाडू.